नमस्कार. आत्मबल पाथफाइंडर या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण जी काही NTSC म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, जी की फक्त 10वीच्या मुलांच्यासाठीची एक्झाम असते, 10वीची मुलं या परीक्षेला देऊ शकतात. त्याचबरोबर ह्या NTSC बरोबर जे काही JEE किंवा नीट तसेच NDA या एक्झाम साठीचं जे काही फाउंडेशन आहे त्यासाठी आपण हा कोर्स, एक नवीन कोर्स चालू करत आहोत. ज्या कोर्सच्या माध्यमातून आपण या NTSC साठी जो काही संपूर्ण सिलेबस आहे, ज्या सिलेबसच्या माध्यमातून आपलं JEE नीट किंवा NDAचं फाउंडेशन क्लिअर होईल, अशा माध्यमातून हा कोर्स पूर्ण करणार आहोत. ज्या माध्यमातून आपल्याला सर्वसाधारणपणे 11th जो काही बोर्ड आहे त्याचं थोडंफार जे सायन्स आहे ते क्लिअर करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आता बघा, आपण सरळ सुरुवात करूया. जो काही आपला फर्स्ट महत्वाचा अत्यंत जो सब्जेक्ट आहे या विषयांच्या साठीचा, जो की आहे सायन्स या विषयाला, सायन्स या विषयाला आपण सुरुवात करूया. आता सायन्स नेमकं म्हणजे काय, सायन्स या विषयाचा अर्थ काय, तर हा जो सायन्स हा जो काही शब्द आहे, मुळात सायन्स हा शब्द एका ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचं नाव आहे सायंटिया. या शब्दापासून हा सायन्स हा शब्द आलेला आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे सायंटियाचा टू नो. याचं मीनिंग आहे टू नो. म्हणजे काय, काहीतरी समजावून घेणं. काहीतरी समजावून घेणं म्हणजे काय, टू नो. तुम्हाला काहीतरी समजावून घ्यायचं आहे म्हणजेच सायन्स. आणि याच्या आधी आपण बघतोय की आपण एक शब्द वापरत होतो, जनरल सायन्स. मग जनरल सायन्स असा का शब्द वापरत होतो, कारण की आपल्याला आपल्या अवतीभोवतीचं जे विज्ञान आहे ते शिकायचं होतं. आपल्याला ना रॉकेट सायन्स वगैरे नाही विचार करायचा होता, म्हणून ते जनरल सायन्स होतं. आपल्या अवतीभोवती, आपल्या डेली लाईफ मधलं जे काही सायन्स आहे, आपल्या डेली लाईफ मधलं जे काही विज्ञान आहे ते आपल्याला शिकायचं होतं, म्हणून ते काय म्हणत होतो आपण, सायन्स, जनरल सायन्स म्हणत होतो. नंतर आता जर का सब्जेक्ट बघितले तर ते कुठले येतात, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे काय, जे आता आपण जनरल सायन्स शिकत आलेलो आहे त्याचा वापर टेक्नॉलॉजी मध्ये कसा करतोय, ती टेक्नॉलॉजी विथ आपण अभ्यास करणार आहे, कंबाईन त्याची स्टडी करणार आहे. आता एक लक्षात ठेवा, आपण बघितलं की सायन्स या शब्दाचा अर्थ काय आहे, सायन्शिया किंवा टू नो, बरोबर आहे. आता सर्वसाधारणपणे जर विचार केला, सर्वसाधारणपणे बघितलं तर आपल्या या पूर्ण पृथ्वीवर दोन प्रकारच्या गोष्टी आढळतात. एक म्हणजे लिव्हिंग आणि दुसऱ्या म्हणजे नॉन लिव्हिंग. एक म्हणजे सजीव आणि दुसऱ्या म्हणजे निर्जीव, बरोबर आहे ना. एक म्हणजे लिव्हिंग आणि दुसऱ्या असतात त्या नॉन लिव्हिंग, बरोबर आहे. एक असतात लिव्हिंग असतात, दुसऱ्या नॉन लिव्हिंग असतात. आता ज्या लिव्हिंग वस्तू असतात, ज्या लिव्हिंग गोष्टी असतात, त्या लिव्हिंग गोष्टींचा अभ्यास आपल्या सायन्स मधल्या एका याच्यामध्ये केला जातो, ती आहे बायोलॉजी. बायोलॉजी मध्ये लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास केला जातो, लक्षात ठेवा. आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सायन्स मध्ये दोन ब्रँचेस आहेत. एक म्हणजे फिजिक्स आणि दुसरी म्हणजे केमिस्ट्री. लक्षात ठेवा, ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत सायन्स मध्ये. म्हणजे काहीतरी समजावून घेणं, आणि दोन गोष्टी आहेत लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, त्याच्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, ह्या तीन महत्वाच्या ब्रँचेस आहेत सायन्सच्या, ज्याचा आपण आता व्यवस्थितरित्या अभ्यास चालू करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, त्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे फिजिक्स आहे, बरोबर आहे की नाही. त्या फिजिक्स पासून आपण सुरुवात करणार आहे आणि फिजिक्स हा सब्जेक्ट झाल्यानंतर मग आपण केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्टरनेटिव्ह लेक्चर्स आपल्याला पडत जातील. म्हणजे एक केमिस्ट्रीसाठीचं, एक फिजिक्ससाठीचं आणि एक केमिस्ट्रीसाठीचं, एक मॅथ्स आणि मग मॅथ्ससाठी, हे सर्वांची एक लेक्चर सिरीज आपल्याला इथं या चॅनल्सवर भेटेल. ठीक आहे, या NTSC साठी, नॅशनल टॅलेंट सर्च या एक्झाम साठीचे. बघा, आपण स्टार्ट करतोय फिजिक्स या विषयापासून. फिजिक्स लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट आणि अत्यंत सोपा सब्जेक्ट. जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर याच्यासारखा सोपा सब्जेक्ट कोण नाही, आणि जर नाही समजून घेतला तर याच्यासारखा अवघड सब्जेक्ट कुठला नाही, बरोबर आहे की नाही. आता फिजिक्स म्हणजेच काय, फिजिक्स हा शब्द फ्युजेस नावाच्या एका शब्दापासून बनलेला आहे. फ्युजेस,
ठीक आहे. अजून एक ग्रीक वेगळा शब्द आहे त्याच्यासाठी बनलेला, आपण नंतर बघूया. पण आता जनरली विचार करायचं म्हटलं तर फिजिक्स हा शब्द फ्युजिस नावाच्या शब्दापासून बनलेला आहे. कुठल्या? फ्युजिस. आणि या शब्दाचा अर्थ काय आहे फिजिक्सचा? तर त्याचा अर्थ आहे नेचर. याचा अर्थच होतो नेचर. म्हणजे काय? निसर्ग, नेचर. सो फिजिक्स म्हणजे काय? मग फिजिक्स म्हणजे काय? दिस इज अ ब्रँच ऑफ सायन्स. ही एक सायन्सची एक ब्रँच आहे. दिस इज ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर. नेचरचा अभ्यास केला जातो किंवा नॅचरल फिनॉमिनांचा अभ्यास केला जातो. म्हणजे नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो. निसर्गामध्ये जे काही घडतंय, निसर्गामध्ये जे काही घडतंय, जे काही तुमच्या आसपास आजकाल दिसत आहे. आता इथं लाईट पडलेलं आहे, बरोबर आहे ना? किंवा बाहेर बघा सूर्यप्रकाश पडलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं तर चांदणे वगैरे असतात. बऱ्याच भरपूर काही गोष्टी. आता वारा आलेला आहे, नैसर्गिक घटना आहे. ह्या सगळ्या नैसर्गिक घटनांचा अभ्यास कुठे केला जातो? फिजिक्समध्ये केला जातो. हे महत्वाची गोष्ट आहे. ओके. काय आहे फिजिक्स म्हणजे? फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स. is the branch of science branch of science that deals with study of nature and natural phenomena. Nature and नॅचरल फिनॉमिना म्हणजे नैसर्गिक घटना. ज्या काही घटना घडत आहेत त्या कशामध्ये अभ्यास केलेल्या असतात? याच्यामध्ये फिजिक्समध्ये अभ्यास केलेल्या असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता जरा बघा फिजिक्सचे अजून जरा डेफिनेशन अजून जरा व्यवस्थितपणे एलिब्रेटेड करूया आपण. फिजिक्सला व्यवस्थितरित्या पाहूया आपण, कारण हा सब्जेक्ट आपल्याला भरपूर सगळ्या बऱ्याच मॅक्झिमम कन्सेप्ट आपल्याला त्याच्या क्लिअर करायच्या आहेत. आणि एकदा जर त्या आपल्याला आवडायला लागल्या की नाही, आवडायला लागल्या तर लक्षात ठेवा तुम्हाला फिजिक्स पेक्षा सोपा विषय कुठला सापडणार नाही. जर एकदा आवडायला लागल्या तर लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता बघा फिजिक्स, आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटली फिजिक्स बद्दल तर हे पण पुसतोय मी. इट इज द लॉज अँड प्रिन्सिपल. इट इज द लॉज अँड प्रिन्सिपल्स. बघा मी लिहितो इथं. इट इज द लॉज अँड प्रिन्सिपल दॅट governs युनिवर्स. म्हणजे काय? याचा अर्थ काय? जे काही नियम आहेत, प्रिन्सिपल आहेत, जे कुणाला गव्हर्न करतात? युनिवर्सला, सगळ्या विश्वाला. विश्व आहे ना सगळं, हे जे आपल्या आसपास जे भोवती सगळंच्या सगळं जे विश्व दिसतंय त्याला जे गव्हर्न करणारं, त्याला चालवणारं जे काही नियम आहेत, जे काही प्रिन्सिपल्स आहेत, त्याचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहे? फिजिक्समध्ये करणार आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट, किती IMP, किती महत्वाचा सब्जेक्ट आहे बघा. बरोबर आहे का? आणखीन त्याची जर का आपण व्यवस्थितपणे सांगितलं तर इट टेल्स वाय. बघा महत्वाची गोष्ट आहे मी. इट टेल अस वाय अँड हाऊ थिंग्स बिहेव. ओके. हाऊ थिंग्स बिहेव दे डू. आणि महत्वाची गोष्ट पुढे खाली लिहितोय मी. अँड हेल्प अस टू प्रेडिक्ट फ्युचर ऑफ थिंग्स. म्हणजे बघा काय ते. ही फार महत्वाची गोष्ट आहे फिजिक्स बद्दलची. काय आहे फिजिक्स मध्ये? इट टेल अस वाय अँड हाऊ थिंग्स बिहेव दे डू. म्हणजे समजा एखादी गोष्ट आहे, एखादी कुठली पण फिनॉमिना आहे, कुठली पण गोष्ट आहे. समजा हा पेन आहे, पेन इथनं पडतोय असा खालनं, इथनं बरोबर पडतोय, तर वाय का होतंय ते? वायचा उत्तर आपण माहितीये का, एखादा विचार करत असताना म्हणतोय बघा ढग असे का होतात, बाबा वारं असंच का जातं? वाय आपल्या मनात प्रश्न येतो ना, आणि असं वाटतंय की हाऊ कसं घडतंय. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, निसर्गाबद्दल जी तुमची प्रश्न पडतात ते उत्तर देण्याचा प्रयत्न कोण करत असते? फिजिक्स करत असते. बरोबर आहे की नाही? समजा उदाहरणामध्ये इंद्रधनुष्य येतोय माहिती आहे का आपल्याला? इंद्रधनुष्य येतोय बघा आकाशामध्ये, म्हणजे 7 कलरचं हे येतात. बरोबर आहे का? रेनबो म्हणतोय त्याला आपण. रेनबो येतोय. तो रेनबो आल्यानंतर आपण विचार करतोय की वाय का आलाय तो रेनबो. बरोबर आहे की नाही? आणि हाऊ कसा काय आलाय, कसा तयार झालाय, प्रश्न पडतोय आपल्याला. तर त्या सगळ्या ह्या भरपूर प्रश्नांची उत्तर आपल्याला कोण देत असते? फिजिक्स देत असते. त्यामुळे किती इम्पॉर्टंट ब्रँच आहे बघा ती सायन्सची. आणखीन एक महत्वाची गोष्ट,
हे पुढचं वाक्य, हेल्प अस टू प्रेडिक्ट फ्युचर ऑफ थिंग्स. प्रेडिक्ट करता येतं आपल्याला फ्युचर थिंग्सचं. उदाहरणामध्ये लक्षात ठेवा बघा, समजा एक माणूस आहे, माणसानं इथून समजा एक 4-5 फुटावरनं उडी मारली. 4-5 फुटावरनं उडी मारल्यानंतर त्याच्या पायाला काहीच नाही इजा झाली असं धरूया. पायाला इजा नाही झाली किंवा सिंपल आपण एक हे दिलं की एकानं उडी मारली, 5 फुटावरनं उडी मारली, 5 फुटावरनं खाली येण्यासाठी त्याला एवढा वेळ लागला, समजा 1 सेकंद वेळ लागला असं धरूया. मग समजा आता प्रश्न आहे आपल्या समोर की एका बिल्डिंगवरनं त्याला खाली फेकला तर काय होईल. मग बिल्डिंगवरनं खाली फेकला हे प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही आपल्या समोर, त्याचं आपल्याला उत्तर पाहिजे. मग काय होईल हे बघण्यासाठी आपल्याला त्यांना वरनं खाली फेकायला पाहिजे. मग ते मरणार की खाली होऊन मरणार ना. मग त्याच्याऐवजी जर तिथं फिजिक्स असेल तर फिजिक्स काय करेल, फिजिक्स हे 5 फुटावरनं पडलेला की नाही त्याचा पहिला अभ्यास करेल, वाय आणि हाऊचा अभ्यास करेल. कसा काय पडला, काय वाय सगळं त्याचं बाबा ऍक्सिलरेशन कसं होतं, त्याची व्हेलॉसिटी कशी होती, या सगळ्याचा अभ्यास करेल त्याचा. आणि अभ्यास केल्यानंतर प्रेडिक्ट करेल बाबा एवढ्या उंचीवर पडलाय ना तर एवढ्या उंची खाली येईल तो. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला गरजच नाही त्या माणसाला वरनं खाली फेकायची, गरज नाही आहे आपल्याला फेकायची. फक्त आपण काय करू शकतोय, गणितानं आणि फिजिक्सचा वापर करून आपण प्रेडिक्ट करू शकतो की हा माणूस एवढ्या वेळेमध्ये खाली येणार आहे. सो किती महत्वाची गोष्ट आहे, किती इम्पॉर्टंट आहे बघा. उदाहरणामध्ये किंवा आणखीन एक उदाहरण, हा समजा पेन आहे, पेन इथून इथं खाली पडला, समजा एवढ्या वेळेत पडला, बरोबर आहे काय. आणि मला हा पेन आता वरनं बिल्डिंगवरनं खाली टाकायचा आहे, बिल्डिंगवरनं खाली टाकायचा तर तुम्हाला बिल्डिंगवरनं खाली टाकायची पेनची गरज नाही. फ्युचर आहे त्याचं, ते फ्युचर तो आपोआप कोण प्रेडिक्ट करून देणार आपल्याला, फिजिक्स. सो इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये परत मी सांगतो इट टेल अस व्हाय अँड हाऊ थिंग्स बिहेव, दे डू अँड हेल्प अस, महत्वाचं आहे, प्रेडिक्ट फ्युचर ऑफ थिंग्स. तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट करू शकता. लक्षात आलं, ठीक आहे, ओके. आता जरा पुढे बघा आणखीन एक गोष्ट, हे जे फिजिक्स आहे ना, फिजिक्स एक म्हणजे काय ते एक तुम्हाला ग्रीक शब्द काढून दाखवतो. तो ग्रीक शब्द असा आहे, हा ठीक आहे, असा, त्यानंतर असा ग्रीक शब्द आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा जो अर्थ आहे ना, ह्याचा अर्थ आहे नेचर. ह्याचा अर्थ काय आहे, नेचर आहे. ह्या गोष्टीचा शब्द अर्थ आहे. अरे जसं मला जरा सांगा, जशी आपली मराठी भाषा आहे तशी ग्रीक भाषा पण काहीतरी वेगळी असणारच की, बरोबर आहे की नाही. ओके, ह्याचाच अर्थ फ्युजिक्स, मगाशी म्हटलं बघा मी, याचाच अर्थ फ्युजिक्स आणि त्याचाच अर्थ काय, फिजिक्स. पण त्यातल्या ह्या शब्दाचा अर्थ काय असतो, नेचर. लक्षात ठेवा, नेचर म्हणजे काय, निसर्ग. आणि नेचर म्हणजेच, नेचरचा अभ्यास म्हणजेच काय, फिजिक्स. इम्पॉर्टंट. ओके, मग फिजिक्स आणखीन काय, फिजिक्स म्हणजे लॉज दॅट एक्सप्लेन द फिजिकल वर्ल्ड. फिजिक्स म्हणजे लॉज दॅट एक्सप्लेन द फिजिकल वर्ल्ड. याचा अर्थ काय, आपल्या अवतीभोवती जे काय वर्ल्ड आहे, जग आहे, फिजिकल वर्ल्ड आहे, भौतिक जग आहे, जे आपल्या अवतीभोवती दिसतं, भौतिक म्हणजे जे डोळ्यांनी दिसतं ते, बरोबर आहे काय. त्या भौतिक जगाचे जे काही लॉज, नियम आहेत, प्रत्येक गोष्ट तुमच्या जी आसपास जी चाललेली आहे ती कोणत्या ना कोणत्या तरी नियमाच्या आधारावर चाललेली आहे. आणि ती गोष्ट जी चाललेली आहे ती नेमकी कोणत्या नियमाच्या आधारावर चाललेली आहे, तिच्या मागं काय नियम आहे, तो का आहे, आणि मग त्या गोष्टीचं फ्युचर काय आहे, ही गोष्ट प्रेडिक्ट करण्याचं काम कोण करतंय, आपलं फिजिक्स करते. त्यामुळे हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, लक्षात राहू द्या. ओके, समजलं. किंवा आपण जनरली असं म्हणू शकतो फिजिक्ससाठी की दिस इज अ बेसिक लॉज ऑफ नेचर. त्यांना काय म्हणू शकतो आपण, बेसिक लॉज ऑफ नेचर. नेचरचे ते काय आहेत, बेसिक लॉज आहेत. ओके, बेसिक लॉज ऑफ नेचर. नेचरचे ते एक बेसिक लॉज आहेत. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, फार गरजेच्या आहेत. पण एक लक्षात ठेवा, फक्त हे आपल्याला गोष्टी का माहिती पाहिजे, बाबा एक फिजिक्स विषय चालू करणार आहे आपल्याला, बेसिक आहे, बरोबर आहे की नाही, फिजिक्स विषय म्हणजे काय हे माहित असण्यासाठी. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारतीलच एनटीएससी मध्ये, एनटीएससी सारख्या एक्झाम मध्ये नाही, किंवा जेईई एक्झाम मध्ये, नीट एक्झाम मध्ये, कुठल्याच एक्झाम मध्ये क्वेश्चन्स ह्याच्यावर विचारणार नाहीत. पण तुम्हाला माहिती पाहिजे आपण काय करतोय, ह्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, हा सब्जेक्ट का महत्वाचा आहे, ह्यासाठी फक्त आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे बघणार आहे, व्हॉट इज द रिलेशन
ऑफ फिजिक्स विथ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नेमकं रिलेशन काय आहे, काय रिलेशन आहे. ओके बघा, सिंपलच गोष्टी बघणार आहे. कुठे काय इथं मॅथमॅटिक्सचं रिलेशन म्हणजे कुठं काय मोठं मोठं गणित बघणार आहे, अजिबात नाही आहे. सिंपल फक्त रिलेशन काय असते, महत्व काय आहे दोनांचं एकमेकाशी ते बघायचं आहे आपल्याला. ओके, व्हॉट इज द रिलेशन व्हॉट इज द रिलेशन ऑफ फिजिक्स विथ मॅथमॅटिक्स. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आर दी टू सेम, हे दोन्ही सेम आहेत का, आर दी टू सेम. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिक्स म्हणजे आपण बघितलेलं आहे की लॉज, ह्या नियम जे आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते आपल्याला, फिजिक्सची आवश्यकता असते. फ्युचर प्रेडिक्ट करण्यासाठी कशाची आवश्यकता असते आपल्याला, फिजिक्सची आवश्यकता असते. पण एखादा नियम जो आहे, उदाहरणामध्ये आपण असं बघितलं की पृथ्वी आहे आणि पृथ्वीकडे एखादी वस्तू खेचली जाते की नाही, आपल्याला माहित आहे. हे सर्व गोष्ट बेसिकली तरी माहित आहे की एक पृथ्वी आहे, समजा पृथ्वीकडे कोणती पण वस्तू असू दे, समजा हा पेन आहे, पेन कुठं जाणार आहे, वर जाणार आहे का, नाही, खाली पडणार आहे. बरोबर आहे की नाही. खाली का पडणार आहे, खाली एवढ्यासाठी पडणार आहे कारण पृथ्वीकडे कुठली शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. मग पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, बरोबर आहे, मान्य आहे, मी हा नियम सांगितला, बरोबर आहे की नाही, फिजिक्सचा वापर करून. पण तो आता मला प्रूफ करायला पाहिजे आणि तो प्रूफ करण्यासाठी मला कशाची गरज आहे, मॅथमॅटिक्सची गरज आहे. सो मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन्ही सब्जेक्ट हे कसे आहेत, इंटर रिलेटेड आहेत, एकमेकाशी कनेक्टेड आहेत, हे लक्षात ठेवा. फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथमॅटिक्स. विदाउट मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स जर नसेल तर फिजिक्स इनकम्प्लीट आहे. का, एखादा लॉ, एखादा नियम तुम्हाला जर समजून सांगायचा असेल तर मॅथमॅटिक्स शिवाय तो तुम्ही समजावून सांगू शकत नाही. सो बघा, फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स शिवाय ते हे आहेत, लक्षात ठेवा. आणखी महत्वाची गोष्ट काय, समजा जर का फिजिक्सच नसतं तर मॅथमॅटिक्सची काय गरज होती. मॅथमॅटिक्स गरजेला काय आहे, कारण की तुम्हाला ते प्रूफ करायचं आहे. कुणाला प्रूफ करायचं आहे, बायोलॉजीला प्रूफ करायचं आहे, बायोलॉजीमध्ये प्रूफ करायचं असते, बरोबर आहे की नाही की नाही. फिजिक्सला प्रूफ करायचं आहे म्हणून मॅथमॅटिक्सची गरज आहे. मग फिजिक्स नसले तर ते जे मॅथमॅटिशियन असतात, जे गणित तज्ञ असतात, ते काय असणार, जॉबलेस होणार, त्यांना जॉबच भेटणार नाही. आणि दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं, जे फिजिक्स आणि ह्याचं रिलेशन काय, फिजिक्स आणि मॅथ्सचं रिलेशन काय, तर सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं, फिजिक्स इज अ किंग आणि मॅथमॅटिक्स इज अ क्वीन. त्यांचं एकमेकाचं रिलेशन काय आहे, नवरा बायकोच आहे. सर्वसाधारणपणे एकमेकाशिवाय ते राहू शकत नाहीत. ठीक आहे, ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. आता पुढचा महत्वाचा पॉइंट आहे याच्यातला आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे बघा, देर आर टू फंडामेंटल प्रिन्सिपल इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये दोन फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत. अभ्यास करत असताना आपण किंवा फिजिक्स एखाद्या गोष्टीवर लावत असताना दोन काही प्रिन्सिपल्स आहेत ज्याचा विचार केला जातो. बघा, टू फंडामेंटल प्रिन्सिपल्स इन फिजिक्स. दोन फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत फिजिक्स मधले, ते बघा. त्यातला पहिला प्रिन्सिपल आहे, दोन प्रिन्सिपल आहेत, एक युनिफिकेशन आणि दुसरा रिडक्शनिझम. आता काय असतं युनिफिकेशन म्हणजे, व्हॉट इज मीन्स युनिफिकेशन. तर अटेम्प्ट टू एक्सप्लेन व्हेरियस फिनॉमिनॉन थ्रू फ्यू लॉज. याचा अर्थ काय बघा, मी पहिला लिहितो, attempt to explain various phenomenon through a few laws. ठीक आहे, याचा अर्थ काय, आपण एक उदाहरण घेऊया. समजा न्यूटननं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला, त्याचा ग्रॅव्हिटेशनचा नियम मांडला.
आपण बघणार आहे पुढं, आपण जे चॅप्टर बघणार आहे त्याच्यामध्ये तो नियम बघणार आहे. वेगवेगळे नियम वेगवेगळ्या संशोधकांनी मांडले, बरेच नियम मांडले. त्याच्यातला एक महत्वाचा नियम कुठला होता माहिती आहे? न्यूटन किती महत्वाचा आहे आपल्या फिजिक्स मध्ये अभ्यास करत असताना. ओके, कुठला नियम होता? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फार महत्वाचा नियम आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण शिकणार आहे पुढं. जर काही जणांना माहित नसेल तर आपण हळूहळू तो पुढे शिकणार आहे. आता हा जो एक नियम होता, हा एक नियम बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करतोय, बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करतोय. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा ऍपल, ऍपल म्हणजे फळ असते बरोबर आहे की नाही? ओके, ते ऍपल पृथ्वीवर पडते बघा, ती गोष्ट पण एक्सप्लेन कोणी केली? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे का पडते? आपण एक प्रश्न विचारला समजा हा की बाबा ऍपल जे आहे ते फळ आहे ते पृथ्वीवर का पडतं? का पडतं? तर न्यूटनने त्याच्यासाठी उत्तर सांगितलं काय? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन आहे या पृथ्वीकडं म्हणून ते फळ कुठं पडतंय? पृथ्वीवर पडते. सो फ्री फॉल ऑफ ऍपल, फ्री फॉल ऑफ ऍपल. पुढं तुम्हाला माहिती आहे जो सन असतो, हा दिस इज सन. ओके, आणि त्या सनच्या भोवती प्लॅनेट्स काय करत असतात? रिव्हॉल्व करत असतात की नाही? मग कुणीतरी असा प्रश्न विचारला की ते असेच बरोबर रिव्हॉल्व का करत असतात आणि ते आपली कक्षा सोडून का जात नाहीत? तर त्याचं पण उत्तर काय आहे? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, म्हणजे काय? मोशन ऑफ प्लॅनेट्स, मोशन ऑफ प्लॅनेट्स ओके रिव्हॉल्व किंवा रिव्हॉल्व अराउंड सन, रिव्हॉल्व अराउंड सन. किंवा आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आपला जो सॅटेलाइट आहे, हे प्लॅनेट आहे, प्लॅनेट कुठला आहे? आपला अर्थ, पृथ्वी आहे. आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र म्हणजे कुठला? आपण कोण फिरत असतो? आपला सॅटेलाइट फिरत असतो बरोबर आहे की नाही? बरं, आता कोणतरी प्रश्न असा विचारला समजा, तो सॅटेलाइट बरोबर असा कसा काय फिरत असतो आणि तो बाहेर आपली कक्षा सोडून जात नाही बरोबर आहे की नाही? किंवा तो आपल्या तिकडे एकीकडे असा खेचला जात नाही, एक कक्षा सोडून बाहेर फेकला जात नाही का? तर त्याचं कारण सुद्धा काय आहे? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे काय? मोशन ऑफ सॅटेलाइट, मोशन ऑफ सॅटेलाइट हा अराउंड प्लॅनेट्स. ह्याचा अर्थ काय? जरासं लक्षात ठेवा. युनिफिकेशन म्हणजे काय आहे? काय आहे युनिफिकेशन म्हणजे? तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या आधारे, म्हणजे एक फक्त नियम सांगितलाय फिजिक्स मधला आपण, त्याच्या आधारे ह्या कितीतरी घटना आहेत बघा. म्हणजे फ्री फॉल ऑफ ऍपल ही एक घटना झाली, तुमचं प्लॅनेटचं भोवती फिरणं ती एक घटना झाली, सॅटेलाइटचं प्लॅनेटच्या भोवती फिरणं ही एक घटना झाली. ह्या सगळ्या घटना तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी तुम्ही फक्त काहीच नियम वापरले, एकच लॉ वापरला बघा. ह्या सगळ्या नियम हे करण्यासाठी एकच लॉ वापरला, त्याला म्हणतात युनिफिकेशन. म्हणजे एकच घटना मला एक्सप्लेन करायची आहे, पण ती एकच घटना एक्सप्लेन करायसाठी मी नाही अनेक घटना मी एक्सप्लेन मला करायच्या आहेत, भरपूर घटना एक्सप्लेन करायच्या आहेत, पण एकच नियम वापरला. दिस इज व्हॉट? युनिफिकेशन. लक्षात आलं? ठीक आहे, ओके. आता बघा सेकंड प्रिन्सिपल आहे, दुसरा प्रिन्सिपल आहे. एक युनिफिकेशन बघितला आपण, दुसरा महत्वाचा आहे तो म्हणजे रिडक्शनिझम. रिडक्शनिझम काय आहे? रिडक्शनिझम जरासं लक्ष द्या बघा. व्हॉट इज मीन्स रिडक्शनिझम? तर टू स्टडी अ लार्ज सिस्टम, आपल्याला एखाद्या लार्ज सिस्टमचा अभ्यास करायचा आहे, मोठ्या सिस्टमचा अभ्यास करायचा आहे. बघा मी लिहितो इथं, टू स्टडी अ लार्ज सिस्टम, एखाद्या लार्ज सिस्टमचा मला अभ्यास करायचा आहे. आणि त्या लार्ज सिस्टमचा अभ्यास करण्यासाठी मी काय केलं? त्या लार्ज सिस्टमला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलं आणि मग अभ्यास केला. मगाशी बघा युनिफिकेशन मध्ये काय करत होतो? वेगवेगळ्या घटना एकत्रित करत असतो आणि एका लॉच्या आधारावर आपण त्याचा अभ्यास करत होतो बरोबर आहे की नाही? दिस इज युनिफिकेशन. आणि तर रिडक्शनिझम मध्ये काय आहे? आपल्याला एखादी लार्ज सिस्टम अभ्यास करायची आहे, लार्ज सिस्टमचा अभ्यास करायचा आहे आणि त्या लार्ज सिस्टमचा अभ्यास करण्यासाठी आपण तिला काय केलं? छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, त्याचा अभ्यास केला. लक्षात ठेवा, स्टडी प्रॉपर्टीज ऑफ
प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे उदाहरणात सांगतो. समजा जनरेटर असतो, जनरेटर माहिती आहे का? जनरेटर समजा मला जनरेटर म्हणजे एक मोठी सिस्टम आहे, त्या जनरेटरचा अभ्यास करायचा आहे. हां, आणि आता जनरेटरचा अभ्यास करत असताना मी काय केलं, जनरेटर बरोबर असते की नाही, जनरेटर मोठी सिस्टम आहे, त्याचा अभ्यास करत असताना त्याच्यात मॅग्नेट्स असतात बरोबर आहे का? जनरेटरमध्ये मॅग्नेट्स असतात, त्या मॅग्नेट्सचा स्पेशल वेगळा काढून अभ्यास केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अल्टरनेट कॉईल असते, त्या अल्टरनेट कॉईलचा वेगळं काढून मी अभ्यास केला. किंवा त्याच्यामध्ये स्लिप रिंग्स असतात, बरेच पार्ट्स असतात बरं का, त्या स्लिप रिंगचा मी स्पेशल वेगळा अभ्यास केला आणि त्या प्रत्येकाचा वेगवेगळा नियम लावला काहीतरी आणि त्याचा प्रॉपर अभ्यास केला. ठीक आहे, म्हणजे बघा रिडक्शनिझम मध्ये काय करतोय मी, स्टडी अ लार्ज सिस्टम. जनरेटर लार्ज सिस्टम आहे, त्या लार्ज सिस्टमला अभ्यास करण्यासाठी स्टडी अ प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, त्याच्यातल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे आहेत, छोटे छोटे जे पार्ट्स आहेत त्याचा मी अभ्यास करतोय. ठीक आहे, लक्षात येते. आता याच्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट काय होते, समजा स्लिप रिंग्स आहेत, स्लिप रिंग्स मी अभ्यास करायला लागलो. समजा स्लिप रिंग्सचा अभ्यास करता करता मला एक जाणवलं की स्लिप रिंग इथं वापरल्यापेक्षा जरासा वेगळा पार्ट काहीतरी वापरू शकतोय. म्हणजे याच्यामध्ये मी काय करू शकतोय, ऍडव्हान्समेंट करू शकतोय, याचं फ्युचर काहीतरी प्रिडिक्ट करू शकतोय, वेगळा बदल करू शकतोय अभ्यास करत असताना. ते महत्वाचं आहे रिडक्शनिझम करत असताना, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता पुढं महत्वाचा पॉइंट बघूया, तो म्हणजे स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. ठीक आहे, पुढील जो पॉइंट बघणार आहे आपण, स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. स्कोप काय आहे फिजिक्स आणि एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. ठीक आहे, स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक मायक्रोस्कोपिक आणि दुसरा मॅक्रोस्कोपिक आणि दुसरा मायक्रोस्कोपिक. आता याचा अर्थ काय, हे तिथं जिथं एम ए असतं ना आणि जिथं एम आय आहे, लक्षात ठेवा. एम ए मॅक्रोस्कोपिक म्हणजे वरवरचा मॅक्रोस्कोपिक. उदाहरणामध्ये सांगतो, मॅक्रोस्कोपिक, ह्या पेनचा मला मॅक्रोस्कोपिक अभ्यास करायचा आहे, म्हणजे वरचा अभ्यास करायचा आहे. आणि मायक्रो म्हणजे काय, आतनं पूर्ण शाई बी त्याचा आतला पूर्ण छोटा अभ्यास करणं म्हणजे मायक्रोस्कोपिक अभ्यास करणं. समजते ना मी काय म्हणतोय? तो मॅक्रो म्हणजे हे मोठं बरोबर आहे का, आणि मायक्रो म्हणजे लहान, आत जाऊन अभ्यास करणं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता फिजिक्सचा अभ्यास करत असताना फिजिक्सच्या अशा काही शाखा आहेत जिथं आपण त्याचा वरवर म्हणजे मायक्रोस्कोपिक अभ्यास करत असतो. उदाहरणामध्ये मेकॅनिक्स शिकणार आहे आपण, हे सगळं काही घाबरायची गरज नाही. मेकॅनिक्स, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, त्यानंतर बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, त्यानंतर बघा ऑप्टिक्स. हे सगळंच्या सगळं मॅक्रोस्कोपिक व्ह्यू मध्ये येते, मॅक्रोस्कोपिक. आणि जे तुमचं मायक्रोस्कोपिक येतं, त्यालाच क्वांटम फिजिक्स असं म्हणतात. काय म्हणतात? क्वांटम फिजिक्स म्हणजे मायक्रोस्कोपिक फिजिक्स, क्वांटम फिजिक्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जे ॲटॉम असतो त्याच्यामध्ये आतमध्ये माहिती आहे ना, न्यूट्रॉन प्रोटॉन असतात बघा, न्यूक्लियस असतात, बरोबर आहे काय, त्याचा अभ्यास करतो. म्हणजे आत लहान अभ्यास करतो. लक्षात ठेवा, दिस इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. दिस इज अ स्कोप अँड एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स, ज्याचा अभ्यास मायक्रोस्कोपिक व्ह्यू न पण केला जातो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा व्ह्यू मायक्रोस्कोपिक व्ह्यू न मेकॅनिक्स मध्ये केला जातो, थर्मोडायनॅमिक्स मध्ये केला जातो, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ऑप्टिक्स मध्ये. मेकॅनिक्स म्हणजे मोशनच्या संदर्भात असते. ठीक आहे, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे हीटच्या संदर्भात असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमच्या संदर्भात असते, आणि ऑप्टिक्स हे लाईटच्या संदर्भात असते. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, ओके. आता जरा पुढील महत्वाचा पॉईंट बघा, अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. आपण समजा फिजिक्समध्ये नवीन म्हणजे नवीन काहीतरी गोष्टींचा, नवीन लॉजचा वापर केला, अभ्यास केला, नवीन गोष्टींचा अभ्यास केला फिजिक्समधल्या. ज्या वेळेला फिजिक्समध्ये एखादा नवीन नियम लागतो, नवीन नियमाचा शोध लागतो, किंवा नियम आपण अभ्यास करतो, एखाद्या नवीन गोष्टीचा आपण अभ्यास करतो, एखाद्या नवीन नॅचरल फिनॉमिनॉनचा आपण एखादा अभ्यास करतो, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी जन्माला येते.
टेक्नॉलॉजी त्यातून तयार होते. म्हणजे काय, न्यू फिजिक्स, नवीन जे फिजिक्स असतं, आपण जो नवीन अभ्यास करणार असतो, गिव्ज राईज टू न्यू टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे काय तयार होणं असते, नवीन टेक्नॉलॉजी. बघा महत्वाचा पॉइंट आहे, न्यू फिजिक्स गिव्ज, न्यू फिजिक्स गिव्ज राईज टू न्यू टेक्नॉलॉजी, राईज टू गिव्ह न्यू टेक्नॉलॉजी, राईज टू न्यू टेक्नॉलॉजी. न्यू टेक्नॉलॉजी त्याच्यामुळे मिळते. आता याचं उदाहरण बघा, फर्स्ट उदाहरण. याचं उदाहरण काय असं होतंय, आपण दिसते कशावरनं बघा. सिलिकॉन चिप्स असतात, सिलिकॉन चिप्स, सिलिकॉनच्या चिप्स असतात. ठीक आहे, ह्या ज्या सिलिकॉनच्या, काही जणांना माहित नसतील पण नॉर्मली लक्षात ठेवा, सिलिकॉनच्या चिप्स असतात. आता या सिलिकॉनच्या चिप्समुळं सेमी कंडक्टर तयार झालेत. ओके, बघा काय, जे काही सिलिकॉन चिप्स असतात, त्या सिलिकॉन चिप्समुळं सेमी कंडक्टर तयार झालेत. सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टर, कंडक्टर असतोय, इन्सुलेटर असतोय, मध्ये सेमी कंडक्टर असतोय. लक्षात ठेवा, मध्ये कोण असतोय, सेमी कंडक्टर असतोय. ठीक आहे, या सिलिकॉन चिपमुळं काय तयार झालंय, सेमी कंडक्टर. आणि हा जो सेमी कंडक्टर असतोय की नाही, तुमचं जे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, तुमचं टीव्ही आहे, त्याच्यामध्ये वापरलाय. म्हणजे ह्या सिलिकॉन चिप्सवरच्या अभ्यासामुळे सेमीकंडक्टरचा शोध लागला आणि सेमीकंडक्टरमुळेच लॅपटॉप तयार होऊ शकला, त्याच्यामुळेच टीव्ही तयार होऊ शकली, त्याच्यामुळेच मोबाईल तयार होऊ शकला. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मी काय म्हणते समजलं काय, तुम्ही जर ह्या सिलिकॉन चिप्सवर जर का न्यू फिजिक्स, हे न्यू फिजिक्स आहे, याचा जर अभ्यास केला नसता तर मला सांगा, सेमीकंडक्टर समजला असता तुम्हाला? सेमीकंडक्टर नसता तर लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल असते का? नाही. ठीक आहे, पुढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपण अभ्यास केलाय. कशाचा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा अभ्यास केलाय. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमुळं आपल्याला वायरलेस कम्युनिकेशन, वायफाय वगैरे जोडतोय माहिती आहे का, आपण वायरलेस कम्युनिकेशन करतोय बघा. ते वायरलेस कम्युनिकेशन कशामुळे झालंय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपण अभ्यास केलाय आणि ह्या मॅग्नेटिक वेव्हच्या अभ्यासामुळे आपल्याला ती वायरलेस टेक्नॉलॉजी समजलेली आहे. लक्षात ठेवा, वायरलेस टेक्नॉलॉजी. पुढं जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे हे बघा, काही नाही, आपण हे सगळं पुढे शिकणार आहे, काही काळजी करायची गरज नाही. फक्त मी ह्या गोष्टी सांगतोय, ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळं ह्याचा शोध लागला आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी आली. ह्याच्यावर अभ्यास केला म्हणून ही टेक्नॉलॉजी आली. तशाच पद्धतीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा म्हणजे ह्याच्यावर अभ्यास केल्यामुळं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर अभ्यास केल्यामुळं आपल्याला अल्टरनेटिंग करंट माहिती आहे का, एसी अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, अल्टरनेटिंग करंटचा शोध लागला किंवा अल्टरनेटिंग करंटवर आपण जास्त अभ्यास केला त्याच्यामुळं. आणि ह्या अल्टरनेटिंग करंटमुळं ट्रान्सफॉर्मर असतात माहिती आहे काय, तुम्ही लाईटचं ट्रान्सफॉर्मर वगैरे बघितलं, ते ट्रान्सफॉर्मर किंवा जनरेटर, आता मगाशी बघितला तो जनरेटर, ते तयार होऊ शकले. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर किंवा जनरेटर कशामुळं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे. म्हणजे हा प्रिन्सिपल, ह्याचा अभ्यास झाला, हे एक नवीन फिजिक्स आहे. ह्या नवीन फिजिक्समुळे हे ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, ह्या टेक्नॉलॉजीज आहेत ना नवीन, त्या टेक्नॉलॉजी आल्या. म्हणजे याचा अर्थ काय, सरळ सरळ सांगतोय मी, नवीन फिजिक्समुळे नवीन टेक्नॉलॉजी निर्माण होत्या. लक्षात येते ना? ठीक आहे, ओके. आता पुढचा महत्वाचा पॉइंट बघा, हा पॉइंट आपल्याला कळाला आहे, लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे हा सुद्धा. आता महत्वाचा पॉइंट बघा काय आहे तो, नीड ऑफ टेक्नॉलॉजी गिव्ज राईज टू न्यू फिजिक्स. आपल्याला एखाद्या टेक्नॉलॉजीची गरज लागते, गरज आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन फिजिक्स समजते, नवीन नियम समजतात. बघा मी काय म्हणतोय, आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीची गरज असते आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या गरजेमधनच नवीन फिजिक्स उदयाला येते. म्हणजे काय, नवीन आता मगाशी म्हटलं बघा आपण, नवीन फिजिक्समुळे काय उदयाला येते, नवीन टेक्नॉलॉजी. आणि आता काय म्हणायला लागलोय मी, आपल्याला टेक्नॉलॉजीची गरज असते, त्या टेक्नॉलॉजीच्या गरजेतनं आपल्याला काय तयार होतंय, नवीन फिजिक्स. याचा अर्थ नवीन फिजिक्स मधनं पुढे परत काय तयार होणार आहे, नवीन टेक्नॉलॉजी. समजलं का नाही? लक्षात आलं ना? बघा,
नीड ऑफ टेक्नॉलॉजी गिव्स राइज टू न्यू फिजिक्स, गिव्स राइज टू न्यू फिजिक्स, नवीन फिजिक्सचा जन्म होतोय त्याच्यातनं, नवीन गोष्टींचा. उदाहरणामध्ये समजा स्टीम इंजिन होतं, वाफेवर चालणारं इंजिन असतं ना, ते स्टीम इंजिन होतं जुन्या काळी, बरोबर आहे की नाही. आता स्टीम इंजिन मध्ये आपल्याला माहित होतं, गरज होती स्टीम इंजिन जरा पोल्युशन वगैरे करायचं जास्त, बरोबर आहे की नाही, त्याच्यामुळं, आणि गरज होती की त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ऍडव्हान्समेंट. ह्या स्टीम इंजिन ऐवजी दुसरं इंजिन पाहिजे होतं. का? ह्या इंजिनमुळे काय होत होतं, पोल्युशन जास्त होत होतं समजा, किंवा तेवढी इफिशियन्सी मिळत नव्हती, तेवढी ताकद मिळत नव्हती असं म्हणूया. मग फिजिक्स मध्ये काय केलं, फिजिक्समध्ये थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास केला गेला. थर्मोडायनॅमिक्स, बरोबर आहे. आणि थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास केल्यानंतर हीट इंजिन तयार झालं, आणि नंतर डिझेल इंजिन तयार झालं. म्हणजे काय, ऐका, स्टीम इंजिनमुळं, ह्या स्टीम इंजिनमुळं म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे. आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे मला हीट इंजिन पाहिजे, मला डिझेल इंजिन पाहिजे. आणि हे नवीन इंजिन शोधत असताना मला कशाचा जास्त अभ्यास करावा लागला, थर्मोडायनॅमिक्सचा. जरा समजायला लागले का बघा. माझं आधी जुनं काय होतं, स्टीम इंजिन होतं, मला काय पाहिजे होतं, हीट इंजिन किंवा डिझेल इंजिन पाहिजे होतं. पण हे तयार करत असताना मला आणखीन अभ्यास कुणाचा करावा लागला, थर्मोडायनॅमिक्सचा. का? थर्मोडायनॅमिक्सचे प्रिन्सिपल इथं अप्लाय केलेले आहेत, लक्षात ठेवा. बघा, या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे फिजिक्स या विषयाची. फिजिक्स हा सब्जेक्ट आपण चालू केलेला आहे. NTSCच्या दृष्टीनं ईच अँड एव्हरी पॉइंट, आणि त्याचबरोबर IIT JEE नीट NDA फाउंडेशनच्या दृष्टीने ईच अँड एव्हरी पॉइंट इथं आपल्याला क्लिअर केलेला असेल. ठीक आहे, धन्यवाद.